जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले। जलजीवनची प्रलंबित कामे पूर्ण करा, जिल्हा परिषद सदस्य आक्रमक। सर्वसाधारण सभेत जोरदार आवाज उठवत या विषयाला लक्ष केलं। जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती। या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली पाणीपुरवठा कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत। ही कामे तातडीने पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, अशी भूमिका मांडत जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली। प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याची मागणी सदस्य रश्मी बागल, अतुल पवार, चरण चौरे, आदिनाथ देशमुख यांच्यासह इतर सदस्यांनी केली। या सभेत जलजीवन मिशनसह विविध विभागातील प्रलंबित विषयांवर चर्चा झाली। यावेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सीईओ कुशल जैन, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर, सभापती रामप्पा चिवडशेट्टी, चेतनसिंह केदार, संस्कृती सातपुते, अमृता वाघे, डेप्युटी सीईओ तथा सभेच्या सचिवा स्मिता पाटील आणि वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी बाकडे उपस्थित होते। सभेची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करण्यात आली। त्यानंतर ज्योती वाघमारे यांच्या खासदारपदी निवडीबद्दल तसेच प्रशासन विभागाने 100 दिवस उपक्रमांतर्गत केलेल्या कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला। पुढे आयत्या वेळेचे 12 आणि इतर 20 विषय सभेसमोर ठेवून त्यांना मंजुरी देण्यात आली। कृषी विभागासाठी केवळ 4 कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचे सांगत सदस्य अतुल पवार यांनी निधी 7 कोटींपर्यंत वाढवण्याची मागणी केली। शेतकरी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त निधी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। अध्यक्ष दीपक वैद्य यांनी या मागणीची दखल घेत कृषी विभागाचा निधी वाढवून देण्याचे आश्वासन दिले। पशुवैद्यकीय सुविधांअभावी आंदोलनाचा इशारा। जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याने जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला। प्रत्येक तालुक्यासाठी ॲम्ब्युलन्स आणि आवश्यक डॉक्टर कर्मचारी नियुक्त न केल्यास जनावरे रस्त्यावर आणून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सदस्य चरण चौरे, अतुल पवार आणि इतर सदस्यांनी दिला। ग्रामीण भागामध्ये रिप्रेझेंट करत असल्यामुळे सगळ्यात जास्त फोन आम्हाला सर्पदंश डॉग बाईटवरती येतो आणि स्टँडिंगमध्ये आपला विषय झाल्याप्रमाणे त्याला फक्त 50 लाख रुपये रिझर्व आहे। ते मला वाटतं की खूप कमी आहे। मेजॉरिटीचे केसेस असतात। तर मला एक सादर करायचं आहे क्वेश्चन की याला वाढवून 1.5 कोटी रुपये करावं, कारण की आम्हाला सगळ्यांना त्याचा उपयोग प्रॉपरली घेता येईल आणि ते खाली इन टाईम पोचतील, कारण की 5 झाल्यानंतर 6 पोचायला बजेट अभावी प्रॉब्लेम सदस्य नवीन आहे। ह्या सगळ्या सर्व सदस्यांना केव्हा माहिती होणार? आता या ठिकाणी तुम्ही अजेंडा दिला किंवा आता पुस्तक दिलं, ह्या पुस्तकावर आता किती अभ्यास सदस्य करणार या ठिकाणी? आता ही पुस्तक बघायला मिळतं आम्हाला विशेष कुठलं सापडं नाही। सगळ्यांना विषय कधी समजायचं बाबा हे विषय कुठला चालू आहे समोर, कुठं पुस्तकात काय विषय आहे किंवा त्याला खर्च काय किंवा काय निधी काय काय कधी समजणार नाही। तुम्ही पुस्तक असाल किंवा हे आता ॲम्ब्युलन्सचा विषय असेल, आता अधिकाऱ्याला माहित नाही की ॲम्ब्युलन्स कुठल्या तालुक्यात नाही कुठल्या तालुक्यात आहे, आणखीन एक कुठं तर आहे म्हणजे काय, मग आम्हाला कधी माहिती होईल? आता त्याच्यामुळे मी एकच विनंती करतो, ही पहिली मीटिंग आहे, आम्ही पण काय जास्त आम्हाला काही अनुभव नाही, परंतु पहिली मीटिंग आहे, ठीक आहे। या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील त्यापर्यंत चालू, परंतु अशा कुठल्याही हलगर्जीपणा त्या ठिकाणी परतच्या मीटिंगला आम्ही खपवून घेणार नाही। सदस्यांची महत्त्वाची मागणी की आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक विभागामध्ये जागा रिक्त आहेत। ते शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या किंवा इतर कोणते बऱ्याचशा आपल्या शिवसाहेब जागा रिक्त आहेत। ते पदं वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतला पाहिजे। त्याच्यासाठी काय करता येईल याच्यावरती आपण विचार करावा ही विनंती।